हॅलो नमस्कार जय श्रीराम. तर स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, विषय असा आहे की 6 वाजलेत, 6:30 झालेत, ऑफिस सुटलं आहे. त्यामुळे आता चाललो आहे परत घरी. तर सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं, आपली बाईक वॉश करायची आहे. त्यानंतर मग आपण घराकडे जाणार आहे. तर हा पूर्ण वाकडचा एरिया आहे. इकडचा एरिया मस्त आहे. जरा आधी इकडचा रोड वगैरे सगळे खराब होते, पण आता जरा व्यवस्थित एकदम चांगलं झालेलं आहे, डेव्हलप झालं आहे. त्यामुळे कसं आहे, गाडी चालवायला पण जरा चांगलं वाटतं आहे. आज काही जास्त काम पण नव्हतं, शनिवार होता, त्यामुळे क्लायंटचे पण काही जास्त फोन नव्हते. तर मित्रांनो, आपला ब्लॉग ऑलरेडी चॅनलवर अपलोड झालेला आहे. तर चॅनलवर विजिट करा आणि आपला ब्लॉग बघा. आवडल्यास, व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा. व्हिडिओला नक्की लाईक करत जावा. ॲक्च्युली आपण तिकडनं येणार होते, पण इकडनं ट्रॅफिक असते, त्यामुळे मग इकडनं गाडी टाकली. आता आपण शॉर्टकट पण मारू शकतो, पण तिकडे काय असतं ना, तिकडे पण असतात पोलीस. पण ठीक आहे, आज ट्राय करूया. एवढ्या दिवसानंतर आले, इकडनं शॉर्टकट ट्राय करू. की तिकडनं आहे ना, परत ट्रॅफिक लागते आणि किती वेळ ट्रॅफिकमध्ये फसणार. पुण्याची ट्रॅफिक म्हणजे तर खतरनाक विषय असतो. आपल्याला जायचं लेफ्ट. तर सगळ्यात पहिले आपल्याला तर बाईक वॉश करायची आहे. आणि आता विषय असा आहे, हायवेवरच दुकान आहे, पण आता उघडं असेल तर चांगली गोष्ट, नाहीतर मग उद्याच बघावं लागेल. उद्या तर रविवार आहे. काय विषय ना, इकडचा जो आहे तो 60-70 रुपये घेतो मिनिमम, आणि तिकडचा जो आहे तो डायरेक्ट 100-110 रुपये घेतो. त्यामुळे आता इथंच बघावं लागेल. जर का असलं ओपन तर चांगली गोष्ट. कारवाल्याचं बी काय विषय रे, एवढे आरामात चालवतं आहे. आता इथे पण नाही बघा, हे मेट्रो स्टेशन आहे, त्याच्यामुळे जरा इकडे आहे ना, आता थोडंसं चांगला विषय तर झाला आहे. आता या रोडाला इतकी गर्दी असते. आता डेव्हलपमेंट चालू आहे, पण एक आहे, या रोडावर च्या गावात नुसते खड्डे खड्डे. हा जो पूर्ण खालचा रोड आहे ब्रिजचा सोडून, वरती ब्रिज आहे, या रोडावर या खड्ड्यामुळे इतकी ट्रॅफिक असते ना. याच्या गावात खड्ड्यामुळे ना गाडी चालवायची जीवावर येते. त्यात बघ, कारवाले रस्ता देत नाही, त्यामुळे ना गाडी काढावी लागते. ए दादा चल, एक तर तू जा बाबा, एक तर मला जाऊ दे, पण चल बाबा. हे बघा, फुल ट्रॅफिक असते. की इकडनं ही ट्रॅफिक येते अजून हिंजवडीची, आणि इकडनं खालून वाकडची ट्रॅफिक. दोघं ट्रॅफिक इथे एकत्र होता. तर आता आपल्याला हायवेने तर नाही जाता येणार, कारण की डायरेक्ट हायवे
दुकान शॉप जे ते तर सेंटरला आहे, त्यामुळे आपल्याला बायपासनेच जावं लागेल. जे इकडनं साईड हा जो साईडचा रोड आहे या साईडच्या रोडने जावं लागेल. आणि या साईडच्या रोडवर आहे ना नसते परेशानी, असं पाणी असतंय काही असते. नुसते गड्डे खाणून ठेवलेत, काय करायचं काही समजत नाही यांचं. एवढे गड्डे का खणतात. आईच्या गावात रे एवढे खड्डे, गाडी डायरेक्ट घुसली ना खड्ड्यात. काय काही समजत नाही. बघा ट्रम्प एक नंबर गाडी आहे. वरून आपण हायवेवरून जायला काही प्रॉब्लेम नव्हता. काय आहे ना त्याचं शॉप आहे असं सेंटरमध्ये, आणि आपल्याला परत मग असं फिरून यावं लागलं असतं. आता इथेच त्याचं शॉप असेल तर आपल्याला असं पुढे जाऊन डायरेक्ट मग परत यू टर्न मारून यावं लागलं असतं. शॉप उघडे का? हाय रे बाबा शॉप उघडे. आहे का चालू? तर भाई शॉप तर उघडे, तर पहिले आपण आता बाईक वॉश करून घेऊ. लय घाण झाली. तर भावांनो फायनली आपली गाडी वॉश झाली आहे. आता काय आता रात्र झाली त्याच्यामुळे काही दाखवता तर येणार नाही. गाडी एकदम नीट अँड क्लीन झाली. उद्या सकाळी दिसेलच तुम्हाला. तर आता फायनली थोडं गाडी काढू द्या बाबा, लय रस्ते खराब आहे तिकडे खाली. तर आपल्याला काय करावं लागलं असतं, असं हायवेने यावं लागलं असतं. तर फायनली आपली गाडी झाली वॉश. आपलं झालं आहे काम, एक काम तर आटपलं आपलं. आता आपल्याला जायचं आहे रूमवर. गेलं आहे, थकलो आहे. दुपारी काही जास्त असं जेवलो पण नाही आहे. नॉर्मली ताक वगैरे पिलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं काम होतं आपल्या गाडीची वॉशिंग. कारण की गाडी कधीची धुतली नव्हती आणि पूर्ण अशी खराब दिसत होती. त्यामुळे आज काही करून धुवायचीच होती. त्याने पण रेट वाढवले, 60 रुपयाचे 80 रुपये केले. आता तो म्हणत होता परत भाव कमी होतील म्हणे, पावसाळा येऊ द्या म्हणे. आता पावसाळा यायला आता किती दिवस आहे? अजून 8 महिने घ्यायचे पावसाळा घ्यायला.
तर भावांनो, सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे, जर का व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करत जा. आणि सर्वांसोबत नक्की आपल्या फॅमिलीसोबत सर्वांसोबत व्हिडिओ शेअर करा. कारण की आपण सध्या तरी आता मराठीमध्येच करतो आहे, पण पुढे जाऊन शक्यतो आपण हिंदीमध्ये पण करू. सध्या आपला अजून डेमो सुरू आहे, म्हणजे आपण अजून टेम्पररी बेसिसवर करतो आहे. आपण इतकं अजून काही परफेक्ट ब्लॉगिंग वगैरे नाही करत आहे, त्यामुळे आपण सध्या मराठीतच करणार आहे. जेव्हापर्यंत आपलं प्रॉपर होत नाही तेव्हा मराठीतच चालू देऊ. मराठीत राडा करायचाच आहे. पुढे जाऊन आपण हिंदीमध्ये पण करणार आहे, त्यामुळे तसं आता काही विषय नाही आहे. आता विषय असा आहे, झाली आता रात्र, तर आपल्याला जवळजवळ अजून 1 तास तरी लागेल. कारण की पुढे जाऊन इतकी ट्रॅफिक असते, पुढे फुल ट्रॅफिक आहे. पण रात्री आता सीन म्हणजे सीन असतात, कारण की फुल आता हा रोडच हायवे त्यामुळे काय आहे ना, पूर्ण फुल एन्जॉय असतो या रोडवर. रात्री ट्रॅफिक पण असते आणि भरपूर जणं रायडिंगला पण निघतात, त्यामुळे चांगलं वाटतं जरा. थोडं बाईक आता पाणी वॉशिंग केलं त्याच्यामुळे थोडं जरा पुसपुस करते, पण थोडं रुटीनमध्ये आली की बरोबर होऊन जाईल. हे बघा समोरचं सीन बघा. तर आजच्या दिवशी इतके कामं झालेत ना, हे बघ हा ट्रकवाला बघ. या ट्रकवाल्यानं अशी अख्खी गाडी टाकली नाही, याला असा ठोकायला पाहिजे चांगला. आता एवढं दिसतंय हायवे, तरी त्याने तिकडनं ती गाडी काढली आणि फुल ओव्हरटेक करतोय. आताच तो नवले ब्रिजवर ॲक्सिडेंट होता, तरी हे ट्रकवाले काही ऐकायचं नाव घेत नाही. यांना कोण बोलणार? हे काय लोकांना चिरडून जातात. यांच्या गाडीला तर काही होत नाही, एवढं तेवढं नुकसान होतं. प्रॉब्लेम आपल्यासारख्या 2 व्हीलरवाल्यांना होतो. यांच्या गाडीला काय होणार आहे? त्यामुळे गाडी जर आरामातच चालवलेली बरी असते हायवेला. या भागात इतक्या मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत. रात्री गाडी चालवायला तर मजाच येते. सकाळी काही इतकं दुपारी वगैरे काही असं वाटत नाही, इच्छा नाही होत, कारण की ऊन असतं आणि इतकं ट्रॅफिक वगैरे पण नसते. स्मूथ गाडी जाते. रात्री थोडं ट्रॅफिक असते. तर इकडे पाषाण वगैरे या साईडला जर का जायचं असेल तर मग इकडनं जावं लागतं वरतून. तिकडनं वरची सगळी पूर्ण पाषाण सूस वगैरे त्या साईडची गर्दी पूर्ण अशी येते. तो पण एक रूट बनवून ठेवला आहे त्यांनी. हे बघा असाच ट्रक होता तो. परवाच्या दिवशी जो ॲक्सिडेंट झाला त्यामध्ये पण असाच ट्रक होता. काय त्याचा ब्रेक फेल झाला आणि तो गेला ठोकत सगळ्यांना. तर भाई आता थोडा नॉर्मल रोड भेटला आहे, त्याच्यामुळे फुल गाडी चालवली तरी काही विषय नाही आहे. फक्त व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि सर्वांसोबत नक्की शेअर करा.
असं जर का पूर्ण एकदम मोकळा आणि फुल स्पेसवाला रोड असेल ना तरच गाडी चालवायला मजा येते. जर असं पूर्ण ट्रॅफिक आहे, ट्रॅफिकच्या रोडवर तर बिलकुल गाडी चालवायची इच्छा होत नाही. इतकी ट्रॅफिक असते, फर्स्ट सेकंड थर्डवरच गाडी चालवायला लागते. परत थांबवा करा, गाडी चालू करा, परत हेक्टिक होतो हेक्टिक. आणि रात्री तर होतोच. त्यामुळे काय असा हायवे जर का असला ना गाडी चालवायला पण मजा येते. कारण की गाडी कशी ना एका साईडने कंटिन्यू चालते. किती केलं तरी आपल्या लेनमध्ये जायचं. सगळे लोक आपापल्या लेनमध्ये जातात. हे बघा भावांना किती ट्रॅफिक आहे. म्हणजे इकडे खाली पण बघा, खालच्या रेडने खालच्या साईडला पण फुल ट्रॅफिक आहे. आणि पुढे बघा तर टर्नला पण ट्रॅफिक आहे. म्हणजे दोघं साईडला पण इतकी ट्रॅफिक असते, काय करू शकत नाही ना. कारण की सगळे इकडे कोथरूड, कर्वेनगर या साईडला पूर्ण सगळेजण संध्याकाळी IIT पार्क सुटले की मग काय गर्दीच गर्दी असते. तर या शनिवार आहे त्यामुळे एवढं काही असं ट्रॅफिक नाही आहे. हां, जर काय एखादी गाडी वगैरे बंद पडली ना, जशी सकाळच्या ब्लॉगमध्ये बघा एक गाडी बंद पडलेली, टायर फुटलेला होता. जर का तसं काही झालं ना हायवेला तर मग प्रॉब्लेम होतो. त्यामुळे सुद्धा ना इतकी ट्रॅफिक लागते. सध्या ही ट्रॅफिक नॉर्मल आहे, यात तर काही एवढं हे नाही आहे, नॉर्मल गाडी निघतेच. काय ना तेच होतं, परत गाडी थांबवा. की ऑलरेडी पूर्ण दिवस थकलेला असतो माणूस. त्यात परत असं थांबत गाडीवर गेले ना नाही इच्छा होत. त्यात आता इतकी थंडी पडली ना, रविवारपासून इतकी थंडी पडली आहे सकाळी आणि संध्याकाळी. दुपाराची पूर्ण अशी उन्हात जाते. हे बघा फुल गाडी चालवताच येत नाही, पुढे पूर्ण ट्रॅफिक आहे. गाडी काढायला बी गेलं ना तरी गाडी काढता येणार नाही. काय बोलायचं, फुल जाम तिथपर्यंत ट्रॅफिक चालू आहे. फुल ट्रॅफिक जे आहे ते पूर्ण इथपर्यंत आहे बघा. RS200 हे बघा. आता हा कारवाला जो आहे ना, कुठल्या लेनमधून जायचं आहे, दोघं लेनमधून गाडी घातली आहे. चायच्या गावात फालतूपणा. समजत बी नाही तिकडच्या लेनमध्ये गाडी चालवायची. दिसतंय त्याला, समजतंय, तरी तो इकडच्या लाईनमधून इकडे घुसतोय, इकडच्या लाईनमधून इकडे घुसतोय. तर फायनली बऱ्याच दिवसानंतर आपली लालपरी दिसली आहे. लालपरीचा तर विषय नसतो. लालपरीचे तर ड्रायव्हर एकदम रात्रीच्या टायमाला तर एकदम खतरनाक गाडी चालवतात. त्यांना तर बोलायची गरजच पडत नाही. गाडीवर एवढा सामान घेऊन चालला आहे हा. मागे थैली, पुढे थैली. आता बघा हा कारवाला परत तसंच. आम्ही गाड्या चालवायच्या का नाही चालवायच्या. आता तुम्हाला 2-2 लेन दिल्या राईट साईडला, तरी तुम्ही इकडे घालतात.
सगळे कारवाले ना फुकट इकडच्या लाईनमध्ये घुसले. टू व्हीलरवाल्यांना लाईन तर द्या. गाडी चालवणार कसं टू व्हीलरवाला तुम्ही इकडे घुसणार तर. तुम्हाला जर काही इकडे खाली उतरायचं तर तुम्ही तो रस्ता आल्यावर उतरा ना इकडनं. आधीच घुसून बसतात. आम्हाला काही जीव आहे का नाही. तर फायनली आपलं आता पुढे चांदणी चौकाला आहे. आता इथून तरी थोडी ट्रॅफिक स्मूथ होईल. पण परत पुढे चांदणी चौकाच्या पुढे परत ट्रॅफिक लागणारच आहे. कारण की चांदणी चौकात परत बसेस थांबतात, ट्रॅव्हल्स थांबतात. त्यामुळे कितीही करा रात्री ट्रॅफिकमध्ये थांबायचंच आहे. हे बघा परत फुल ट्रॅफिक आहे. कारण की आता बरेच जण आपल्याला राईट टाकावं लागेल. कारण की आता बरेच जण आता इकडे जातील लेफ्टला, पाषाण साईडला, पाषाणला किंवा मुळशीला. त्यामुळे आपल्याला आता थोडं राईटलाच ठेवावं लागेल गाडी. चला भाई गाडी तर निघाली. भाई आता लेफ्टला जाऊ दे रे बाबा. रंगीला राजस्थान. यांच्या ज्या गाड्या असतात ना, जे ट्रकवाले असतात ना, यांचे स्लोगन बघायला मजा येते. अजून तर काही अशी गाडी भेटली नाही ज्याच्यावर एकदम मस्त स्लोगन असेल. लय भारी भारी स्लोगन लिहितात ते. तर ऑडिओ क्वालिटी चांगली वाटते की नाही चांगली वाटते सगळ्यांनी कमेंट करा. आईच्या गावात रे यांच्यात इथे सेंटरला कोण थांबायला होतं रे तुम्हाला रे. इकडनं ट्रक आहे. एवढं कशासाठी मला थांबतात काय माहिती. तर बे फायनली ट्रॅफिक तर निघाली आहे. आता काही गाडी चालवायला वाटणार नाही. आता एकदम मस्त स्मूथ गाडी जाणार आहे. कारण की आता चांदणी चौकाच्या पुढे ना, पुढे जाऊन ट्रॅफिक नाही लागत. पूर्ण एकदम स्मूथ रोड आहे. हे बघ या अशा गाड्या कोण आणायला होतं इकडे. आई शपथ कसलं स्पीड ब्रेकर आहे ते. धाड 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 नुसतं स्पीड ब्रेकर आहे. तर आता परत आपल्याला लागणार आहे ट्रॅफिक.
कारण की आता आपण आलो आहे कोथरूड साईडला आणि कोथरूड साईडला आले म्हणजे ट्रॅफिक लागणार. कारण की आता इथून परत कोथरूडकडे जायला एक यू टर्न आहे आणि त्याच्या पुढे परत एक आपल्याला यू टर्न कर्वेनगरला. त्यामुळे इथे जरा ट्रॅफिक लागतेच. आणि इकडे कसं आहे बसेस वगैरे पण थांबतात. PMT असेल, नॉर्मल रेग्युलर बसेस असतील. ते बघा आपला आला टर्न आता. अरे एवढे लाईट लावलेत ना नुसतं डोळ्यात चमकत आहे. रिक्षावाल्यांचं मॉडिफिकेशन लय खतरनाक असतं आहे. काय बोलू शकत नाही. बघा बिना इंडिकेटरच्या गाड्या वापरतात. कसं बोलायचं. फायनली आपण कोथरूड साईडच्या पुढे आलेलो आहे. हा वन वे तर इकडं नाही ना बऱ्याच असे लोक आहे जे पागल आहेत. त्यांना आपण काही बोलू शकत नाही. वन वे असून सुद्धा इकडनं गाड्या घालायच्या. मग ते 4 व्हीलरवाले असतील, 2 व्हीलर असतील. कारण की हा पूर्ण वन वे तरी इकडनं गाड्या टाकायच्या. आणि ते पोलीस पण नसता. ट्रॅफिक पोलीस नसल्यामुळे ना येतात, टाकतात गाड्या. काय यांना पण बोलते. कारण की खाली जाणाऱ्यांना वरती तर जागाच नाही आहे. त्याच्यामुळे इकडनंच गाड्या टाकतात सगळे. इकडनं अंडरपासमधून येतात. बाई थंडी ते एकदम अशी कडक वाजते. मोबाईलच बघते अजून बी. पोरींना खरंच काय. पण गाडी चालवतोय. गाडी चालवायची का मोबाईल चालवायचा. पोरींना पहिले मोबाईल महत्त्वाचा असतो. आणि यांनी जर का गाडी ठोकल्या तर आपलीच चुकी. बोलायचं त्यांना नाही, आपण बोलणे खायचे. त्यामुळे यांच्यापासून आहे ना 5 फूट लांबच गाडी चालवायची. आईच्या गावात कशाही गाड्या घालायच्या जबरदस्ती. आता विषय झालाय टाक गाडी. जागा नाही तरी टाक. त्या कॅबवाले आईच्या गावात यांच्या कॅबवाल्यांच्या जागा नसते तरी टाकतात गाड्या कुठे. पुढचं जाऊ देणार नाही तरी आपली गाडी घालायचीच. आता हा लेफ्ट साईडला आहे, अजून इंडिकेटर दिलं नाही. इंडिकेटर पण नाही देत. अरे तुम्ही एवढे महागाच्या गाड्या घेता आणि इंडिकेटर नाही देत. त्यांना की लाजा नाही वाटत का. हे बघ हा कुठून आला. येईन घुस माझ्या अंगात.
हे बघ, हे बघा. एवढी काय घाई असते लोकांना मला समजत नाही. जे दुसऱ्याच्या लेनमध्ये यायचं आणि समोरून कट मारून जायचा. असो, फायनली आपण आपल्या आपल्या एरियात आलेलो आहे. अरे येड्या भोकाच्या इंडिकेटर देणं ना, कशाला गाड्या चालवतात काय नाही. तर भाई फायनली आपण आलो आहे आपल्या रूमच्या एरियाकडे. दी कर्वेनगर. स्वस्तात मस्त. अरे काका पाय 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 काढतायत. काकांनी बाई सारखाच पाय काढला. तर किती करते. इकडे जायचं आहे ना राव. कारवाला काढ लवकर बाबा. थांब ग पोरगी. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये.